हर्षदा, खरं तर महाराष्ट्र ज्या मान्सूनची वाट पाहतोय त्या पावसाच्या सरींनी तू त्या ठिकाणी भिजतेस, कसं वातावरण आहे? वातावरण अत्यंत आल्हाददायक आहे आणि आपण ज्याची अत्यंत वाट पाहत होतो त्रिवेंद्रपासून निघाल्यावर त्या मान्सूनच्या एंट्रीची ऑफिशियल अधिकृत घोषणा आता झालेली आहे। त्यामुळे तर म्हणायला हरकत नाही की केरळातला पहिला मान्सून आता एबीपी माझा दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना। आणि आता एकंदरीतच वातावरण पाहायला गेलं तर सकाळपासून सूर्याचं अजिबात दर्शन नाहीये, पण वातावरण अत्यंत सुखद आल्हाददायक आहे। पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत। कर्नाटक केरळच्या वरती जो कर्नाटकाचा काही भाग आहे तिथपर्यंत मान्सून पोहोचलेला आहे। गोव्यामध्ये तो पुढच्या 3 दिवसात पोहोचेल। त्याचबरोबर पूर्वेकडनं आपण पाहिलं तर दक्षिण बंगालचा उपसागर आणि मध्य उपसागर इथपर्यंत मान्सूनची वाटचाल झाली। त्यामुळे तमिळनाडूचा देखील काही भाग आता मान्सूनच्या ढगांखाली आहे आणि त्यामुळे आता केरळातल्या अलेप्पी या ठिकाणी मी आता आहे, जिथून आपली मान्सून एक्सप्रेस याच ढगांबरोबर या ढगांचा वेग गाठणं काही आपल्याला शक्य नाहीये प्राजक्ता, पण ह्याच मान्सूनच्या सरींबरोबर आपण पोहोचणार आहोत महाराष्ट्रात। आणि इकडचे काही स्थानिक लोक आहेत माझ्याबरोबर। फाइनली मानसून आ चुका है, छाते खोले हैं, क्या लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, कोई मुश्किल नहीं। अभी हम लोग को पूरा इधर बारिश आ रहा है, बहुत एंजॉय कर रहा हूँ। लेकिन बिजनेस के लिए थोड़ा डाउन है, वो कोई फर्क नहीं है हम लोग को। थोड़ा दिन पहले बहुत गर्मी था, गर्मी में आदमी लोग मर रहा था, आदमी लोग बाहर नहीं निकलता, धूप था, बहुत धूप था, मतलब घर से बाहर नहीं निकलता। अभी बारिश है तो बहुत एंजॉय कर रहा हूँ। दोस्त लोग पूरा घूम रहा है, इधर उधर जाता है, कोई मुश्किल नहीं है अभी तो हम लोग को बहुत अच्छा लग रहा है। और हमने तो सुना ये मानसून के अगले 2 महीने केरला बहुत अच्छा दिखता है। लेकिन 2 महीने जिस टाइम बारिश का टाइम में बहुत अच्छा लगता है, लेकिन धूप का टाइम में बहुत मुश्किल होता है, निकल नहीं पाता। हम लोग कैसे हाल हो जाता है, बहुत आदमी लोग कैसे, बहुत गाड़ी भी है और कुछ खेती भी है, कोई बिजनेस में नहीं जा सकता था, इसलिए बहुत गर्मी। अभी बहुत अच्छा हो रहा है, बहुत एंजॉय कर रहा है आदमी लोग। केरला सरकार का भी बहुत अच्छा हो रहा है अभी बारिश में। आज मानसून दाखिल हो चुका है, बारिश थमने का नाम नहीं ले रही है, क्या कहेंगे? क्या करेंगे यार, तो ठीक है अच्छा, लेकिन बारिश का हम लोग को अच्छा लग रहा है। हम लोग को पानी चाहिए, पानी का जरूरत है, लेकिन दूसरा जगह में कोई जगह में बारिश नहीं है तो आदमी लोग बहुत हो रहा है, परेशान हो रहा है। पानी नहीं है। हम लोग का इधर बहुत अच्छा मौसम अच्छा चल रहा है अभी 2-3 दिन से। त्यामुळे एकंदरीतच केरळमधल्या लोकांनाही आता एक दिलासा मिळालेला आहे की मान्सून आलाय। या मान्सूनच्या पुढच्या 2 महिन्याच्या काळात अनेक व्यवसाय थांबतात, पण त्याचबरोबर पर्यटक खास मान्सून पाहण्यासाठी आलेले असतात, तो एक वेगळा व्यवसाय असतो। आणि त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात सुद्धा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल। त्यामुळे ही एक खूप मोठी दिलासा देणारी बातमी आहे आणि ह्या मान्सून बरोबर आपली मान्सून एक्सप्रेस सुद्धा त्याच वेळेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे। प्राजक्ता।